श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि नुकताच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला आणि आता पुढे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीही येणार आहे. स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत आणि आपण सर्वजण त्यांचे सेवेकरी आहोत आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करताना, स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, षडाक्षरी मंत्राचा जप हा आपण करत असतो. नित्यसेवेमध्ये 11 माळी जप हा आपण करतो आणि ज्यांना नित्यसेवा करायला जमत नाही तर असे बरेच सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांचा जप हा रोज 1 माळ तरी करत असतात. 11 माळी नामजप करणं हा स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. इतर काही जरी शक्य नाही झालं तरी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा 1 माळी जप हा तरी अवश्य करत असतो. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असताना जेव्हा आपण स्वामी महाराजांचं नामजप करतो, जपमाळेवर जेव्हा आपण नामजप करतो तर तेव्हा आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळूनच नामजप हा करायचा आहे. जपमाळ करताना त्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत आणि हे महत्त्वपूर्ण नियम लक्षात घेऊनच आपण जपमाळेवर जप हा करायचा आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की आपल्याला जपमाळेवर नामजप करताना कोणत्या चुका या टाळायच्या आहेत, जपमाळेचे कोणते महत्त्वपूर्ण नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील आणि तुम्ही कितीही माळी जप केला आणि हे नियम जर नाही पाळले तर तुम्ही केलेल्या त्या जपाचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही, उलट तुम्हाला त्याचे दोषच लागतील. आणि म्हणूनच जपमाळेवर जप करत असताना जपमाळेचे जे काही नियम आहेत तर ते सर्व नियम आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण नेहमी नित्यनियमाने स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवाही करत असतो आणि या नित्यसेवेमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुळशीच्या माळेवर जप हा करत असतो. आणि तुळशीच्या माळेवर आपण जेव्हा हा जप करतो तर तेव्हा आपल्याला त्याचे काही महत्त्वाचे नियम हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे काही नवीन सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येत असतील तर त्यांनासुद्धा हे नियम सुरुवातीपासूनच माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचा दिवसभर अखंड नामस्मरण हे करत असतील, जसं की कुठलंही काम करताना, चालता बोलता, उठता बसता, स्वयंपाक करताना, भांडी घासताना किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतील तर त्या व्यक्तींनी कुठलेही नियम हे पाळण्याची काहीच गरज नाही. अशा व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे केव्हाही, कधीही, कुठेही करू शकतात. त्याचप्रमाणे काही सेवेकरी अशी सुद्धा नामजपाची सेवा करतात की 5 मिनिटांची किंवा 10 मिनिटांची वेळ लावून किंवा एखादी अगरबत्ती लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जप करतात. आपल्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आणि देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत 5 मिनिट 10 मिनिट सेवा नामजपाची करत असतात. तर या सेवेला सुद्धा कुठलेही नियम नाहीत. या सेवेला फक्त एकच नियम आहे आणि तो म्हणजे की पूर्ण एकाग्र होऊन विश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्याला या मंत्राचा नामजप हा करायचा आहे. पण या उलट आपण एखाद्या तुळशीच्या माळेवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप हा करत असतो तेव्हा मात्र आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळण्याची अत्यंत गरज आहे. जेव्हा आपण एखाद्या पवित्र मंत्राचा नामजप हा एखाद्या माळेवर करतो तर तेव्हा आपल्याला त्या जपमाळेचं पावित्र्य राखणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग ही माळ कुठलीही असो, रुद्राक्षाची असो, तुळशीची असो किंवा इतर कुठलीही असली तरी या माळेचे पावित्र्य हे आपल्याला राखलेच पाहिजे. मग या माळेवर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप हा केलेला असो किंवा इतर कुठलाही जप तुम्ही या माळेवर करणार असाल, इतर कुठल्याही देवी देवतांचा जप हा तुम्ही या माळेवर जर करत असाल तर ही माळ तुम्हाला पवित्र ठिकाणी ठेवायची आहे आणि तिचं पावित्र्य हे सुद्धा तुम्हाला राखायचं आहे. ज्या माळेवर आपण नामजप करत आहोत तर ती माळ आपल्याला खाली आपल्या घरामध्ये इतर कुठेही अशीच चुकूनही पडू द्यायची नाही आहे आणि आपल्या घरामध्ये कुठेही अडगणीच्या ठिकाणी आपल्याला ही माळ चुकूनही ठेवायची नाही आहे. तर ही जपमाळ आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे आणि या माळेला कुठेही धूळ कचरा हा लागणार नाही आणि ही माळ खंडित होणार नाही आणि या माळेला शिवाशिवसुद्धा होणार नाही. या पद्धतीने ही माळ आपल्याला आपल्या देवघरामध्येच कुठेतरी स्वच्छ ठिकाणी व्यवस्थित ठेवायची आहे. आणि तसंच ही जपमाळ आपल्याला कधीही जमिनीवर खाली पडूसुद्धा द्यायची नाही आहे आणि तसंच आपल्या घरातील कोणाचाही पाय या जपमाळेला लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे.
तर अशा पद्धतीने ही जपमाळ आपल्याला आपल्या घरामध्ये पवित्र ठिकाणी आणि स्वच्छ अशा ठिकाणी ठेवायची आहे. मग तुम्ही ही जपमाळेची जी पिशवी येते तर त्या पिशवीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. ही जपमाळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकतात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा केव्हाही जपमाळ ही करायला बसू तेव्हा आपल्याला स्वच्छ मुद्राही वापरायची आहे. त्याचप्रमाणे जपमाळ करायला बसताना आपल्याला खाली आसन हे घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसूनच आपल्याला जपमाळ घेऊन त्यावर जप हा करायचा आहे. खाली जमिनीवर बसून आपल्याला कधीही जपमाळेवर जप हा करायचा नाही आहे. आपण जर आसन न घेता खालीच जमिनीवर बसून जपमाळेवर जप केला तर त्याचे फळ हे नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे जपमाळेवर जप करताना आपल्याला कधीही आसनावरच बसलं पाहिजे. त्याचप्रमाणे जपमाळेवर जप करताना आपले तोंड हे नेहमी पूर्वेकडे असले पाहिजे. तर अशा पद्धतीने जपमाळ ही जपत असताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करूनच बसायचं आहे. आणि ही जपमाळ जपत असताना नेहमी आपल्या हृदयचक्राजवळ असली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण जपमाळ ही करायला घेऊ तेव्हा ती जपमाळ आपल्या हृदयाजवळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे जपमाळेवर जप करताना नेहमी आपल्याला ताठ बसायचं आहे. कधीही आपल्याला मरगळलेल्या अवस्थेमध्ये जपमाळेवर जप हा करायचा नाही आहे. माळेवर जप करायला बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताची आपल्याला मुद्रा करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जपमाळ ही घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण जपमाळेवर जप करू तेव्हा ती आपल्याला जी जपमाळ आपण घेतली असेल तर ती आपल्या बेंबीच्या खाली जाणार नाही. या पद्धतीने आपल्या नाकाच्या सरळ रेषेमध्ये आपल्या हातामध्ये आपल्याला धरायची आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा माळेवर जप करू तर तेव्हा ती आपल्याला आपल्या पायाला चुकूनही लागू द्यायची नाही आहे. या जपमाळेचा स्पर्श आपल्याला आपल्या पायाला चुकूनही होऊ द्यायचा नाही आहे. आणि तसंच या जपमाळेचा स्पर्श खाली जमिनीला सुद्धा चुकूनही होऊ द्यायचा नाही आहे. ही माळ खाली जमिनीला टेकेल या पद्धतीने ती आपल्याला आपल्या हातामध्ये चुकूनही धरायची नाही आहे. माळ जपत असताना ती कधीही जमिनीला स्पर्श करणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर ही जपमाळ आपल्याला आपल्या नाकाच्या सरळ रेषेमध्ये त्या उंचीवर धरूनच जपमाळ ही करायची आहे. माळेवर जप करत असताना आपल्याला आपला हात हा कधीही गुडघ्यावर ठेवून नामजप हा चुकूनही करायचा नाही आहे. तर आपला हात हा ठराविक नाकाच्या सरळ रेषेच्या उंचीवर धरूनच आपल्याला जपमाळेवर जप हा करायचा आहे. हा एक महत्त्वाचा नियम आहे. त्याचप्रमाणे जपमाळ करायला बसताना आपल्याला कधीही शुद्ध आणि शुचिर्भूत होऊनच जपमाळ करायला बसायचं आहे. त्याचप्रमाणे बाहेरून कुठूनही आल्यावर आपल्याला हातपाय तोंड न धुता तसंच माळ जपायला हे चुकूनही बसायचं नाही आहे. तर माळ जप करायला बसताना आपल्याला कधीही बाहेरून आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच माळ जप करायला बसायचं आहे. मग भलेही तुम्ही अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरूनच कुठूनही बाहेरून आलेले असाल तरीसुद्धा तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतरच जपमाळेवर जप करायचा आहे. स्वच्छ हातपाय तोंड धुवूनच तुम्हाला जपमाळेवर जप करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या जपमाळेला कधीही स्वच्छ हातानेच स्पर्श हा करायचा आहे. उष्ट्या खरगट्या हाताने त्याचप्रमाणे ओल्या हातानेच आपल्याला कधीही जपमाळेला स्पर्श हा चुकूनही करायचा नाही आहे. तर हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे. पुढचा महत्त्वाचा नियम आहे की बरेच जण काय करतात की कुठून तरी बाहेरून आल्यानंतर तसंच माळ हातामध्ये घेऊन जपमाळ करायला नामजपाला सुरुवात करतात. तर ही चूकसुद्धा आपल्याला चुकूनही करायची नाही आहे. तर आपल्याला नामजपाला बसल्यानंतर काय करायचं आहे तर ज्या माळेवर आपण जप करणार आहोत तर ती माळ आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ती माळ आपल्याला सर्वात आधी आपल्या कपाळाला लावायची आहे. कारण ही माळ अत्यंत पवित्र असते आणि त्यानंतर आपल्या दोन्ही डोळ्यांना या माळेचा स्पर्श हा आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या जपमाळेवर जप करायला सुरुवातही करायची आहे. त्याचप्रमाणे माळेवर जप करताना आपल्याला मण्यांचा आवाज हा सुद्धा चुकूनही होऊ द्यायचा नाहीये आणि आपण जी माळ ही जपमाळ म्हणून वापरणार आहोत ती आपल्याला कधीही आपल्या मनगटामध्ये किंवा गळ्यामध्ये आपल्याला चुकूनही घालायची नाहीये. ती माळ आपल्याला फक्त आणि फक्त जपासाठीच वापरायची आहे. आणि जर तुमच्याकडे एखादी खंडलेली किंवा तुटलेली जपमाळ असेल तर ती जपमाळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहे. पण त्या माळेवर चुकूनही तुम्हाला नामजप हा करायचा नाहीये. ही खंडित झालेली जपमाळ नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्यानंतर तुम्हाला नवीन जपमाळ आणायची आहे आणि त्या माळेवर जप हा करायचा आहे. तसंच नामजप करण्यासाठी आपल्याला मधल्या बोटाचा वापर हा करायचा आहे. आणि जेव्हा आपण जपमाळ करतो तर तेव्हा मणी बदलण्यासाठी आपल्याला अंगठ्याचा वापर हा करायचा आहे आणि तसंच हा मणी बदलताना तो आपल्याला स्वतःकडे ओढायचा आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे दुसऱ्याच्या जपमाळेवर तुम्ही कधीही मंत्रजप हा करू नका. माळ जपण्यासाठी आपली स्वतःची स्वतंत्र वेगळी माळ ही असली पाहिजे. दुसऱ्याच्या जपमाळेवर जप हा करू नका. तसंच आपण जेव्हा जपमाळेवर जप करू तर तेव्हा गोमुखी
पिशवीचा वापर हा आपण केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण जो काही माळ जप हा करत असू तर तो इतरांना दृष्टीला पडणार नाही. त्याचप्रमाणे जपमाळेवर जप केल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे. आपल्या मुलांच्या हातामध्ये लागणार नाही या पद्धतीने ही माळ आपल्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे. तर हे नियम पाळून जेव्हा तुम्ही जपमाळेवर जप कराल तर तेव्हा तुम्ही केलेल्या जपाचे तुम्हाला संपूर्ण फळ हे मिळेल. आणि म्हणून हे सर्व नियम तुम्ही जपमाळ करताना अवश्य पाळा. आणि जर समजा तुमच्याकडून हे नियम पाळून जर जपमाळेवर जप हा होत नसेल तर त्याचे तुम्हाला दोषच लागतील आणि मग तुम्ही त्या जपमाळेवर जप केला तरीसुद्धा त्याचे हवे तसे फळ हे तुम्हाला मिळणार नाही, उलट त्याचे दोषच तुम्हाला लागतील. याआधी जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील तर तुम्ही इथून पुढे या नियमांचे पालन करूनच जपमाळेवर जप हा करा. म्हणजे तुम्ही या जपमाळेवर ज्या देवी देवतांचा जप हा करत असाल तर त्या देवी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की प्राप्त होईल. आणि म्हणून जपमाळेवर जप करताना हे सर्व नियम तुम्ही अवश्य पाळा. आणि आता आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.